यानंतर एक दुःखद बातमी आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे. बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं अंत्यसंस्कार केले जातील. हिसारमध्ये हे अंत्यसंस्कार होणार आहेत. समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय. वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान आहे. RSSमध्ये स्वयंसेवक म्हणून सुद्धा नंदकिशोर गोयंका यांनी योगदान दिलेलं आहे. नंदकिशोर जी गोयंका जी, मैं जानता था उन्होंने सारी उम्र मेहनत किया है, समाज सेवी की और उनके परिवार ने बड़ी तरक्की करी, सब उनके आशीर्वाद से की. आज वो नहीं रहे तो लेकिन समाज में और अपनी जन सेवा के उसमें अपना वो एक स्थान बना के गए हैं. ईश्वर से प्रार्थना है कि अपने चरणावस्था. सुभाषजींनी जी ग्रुप हे अंपायर उभं केलं व सफल व्यावसायिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने त्यांच्या चॅनल आणि त्यांचं ग्रुप काम करत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक थोर समाजसेवकाला आज राष्ट्र मुकलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि राष्ट्राची हानी नक्की झाली आहे. त्याचप्रमाणे व्यापारी समाजाची हानी झालेली आहेत. तेव्हा त्यांच्या गोयल कुटुंबियांच्या म्हणजे सुभाषजींच्या कुटुंबामध्ये जे दुःखाचं आहे त्यात मी सहभागी आहे. मी ज्या ज्या संस्थेशी संबंधित आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी वडिलांच्या निधनावर सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे. काय म्हटले पोस्टमध्ये बघूया सुभाष चंद्रा यांनी. आज सकाळी माझे प्रिय वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालं. कुटुंबातील सर्वजण दुःखी आहेत. त्यांचं 96 वर्षांचं जीवन उत्सवासारखं साजरं करावं अशी माझी इच्छा आहे. जे समाजसेवा, गोसेवा आणि RSSच्या स्वयंसेवकाच्या रूपामध्ये देशसेवेच्या भावनेनं ओतप्रोत भरलं होतं. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ट्विट करत नंदकिशोर गोयंका यांना श्रद्धांजली वाहिली. काय म्हटलंय तटकरे यांनी बघूया. एसएल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांच्या निधनामुळे दुःख झालंय. डॉक्टर सुभाष चंद्रा आणि संपूर्ण गोयंका कुटुंबाप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलंय. तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिलेली. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. एक समाजसेवक, गोरक्षक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे. वैश्य समाजाच्या ऐक्य आणि संघटन कार्यासाठी दिलेले त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील असं ट्विट आशिष शेलार यांनी केलेलं आहे. तर प्रसाद लाड यांनी सुद्धा ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील, ज्येष्ठ समाजसेवक तथा गोसेवेला आयुष्य अर्पण करणारे नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. 96 वर्षांचे प्रदीर्घ आणि प्रेरणादायी जीवन जगताना त्यांनी गोसेवा, सामाजिक कार्य, वैश्य समाजाच्या ऐक्यासाठी सातत्यानं योगदान दिलं. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणूनही त्यांनी राष्ट्रसेवेची मूल्य जपली असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. नितेश राणे यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री नंदकिशोर गोयंकांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी राष्ट्रसेवेमध्ये अमूल्य योगदान दिलंय. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि गोसेवेसाठी समर्पित केलंय. या व्यतिरिक्त वैश्य समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय होतं
असं म्हणत नितेश राणे यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. नंदकिशोर गोयंका यांच्या निधनानंतर राज्यभरातील मान्यवरांनी देशभरातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानं आपण समाजसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलेल्या एका निष्ठावान व्यक्तीला गमावलंय. श्री नंदकिशोर गोयंका यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्याला शाश्वत शांती देवो ही माझी प्रार्थना आहे. ओम शांती. भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट नितेश राणेंनी केलं. तर जयंत पाटील यांनी सुद्धा ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. एसएल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झालंय. दुःखाच्या या कठीण प्रसंगी मी गोयंका कुटुंब आणि त्यांच्या मित्रपरिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणत जयंत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.